परिच्छेद भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी या शब्दाचा संबंध खेड्याशी, ग्रामीण भागाशी येतो. खेड्याचा विकास केल्याखेरीज भारताचा विकास होणे अवघड आहे. म्हणून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतासारख्या विकासशील देशामध्ये अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे उत्पन्न आणि मालकी यांच्यावर 2% लोकांचे प्रभुत्व आहे. त्याचबरोबर प्रचंड असमानतेत ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण आहे. त्यासाठी ग्रामीण विकासासाठी योजनेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर क्षेत्रीय असमानता आणि क्षेत्रीय विकासासंदर्भातील समस्या वासून उभ्या आहेत, ज्यामध्ये भौगोलिक स्थिती, पर्यावरणीय घटक जसे की पूर, दुष्काळ व अवर्षण इत्यादी समस्या आहेत. या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतामध्ये नियोजनाची गती जलद करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू लोकविकास असला पाहिजे. गरिबी निर्मूलन झाले पाहिजे, कारण ही लोकसंख्या सर्वाधिक आहे. गरीब असुरक्षित असतात. भारतातील ग्रामीण दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या लोकांना सामाजिक सेवेचा लाभ अतिशय कमी प्रमाणात मिळतो. साक्षरतेचे कमी प्रमाण, बालमृत्यूदर, आजारपण, कुपोषण, स्वच्छतेचा अभाव, स्वच्छ पाण्याची कमतरता, निवाऱ्याच्या समस्या यात कमतरता दिसून येतात. वास्तविकपणे कोणत्याही विकास प्रक्रियेचा दृष्टिकोन समाजातील वंचित लोकांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे म्हणून नियोजन महत्त्वाची भूमिका पूर्ण करते. परिच्छेद ग्रामीण विकासाचे महत्त्व अलीकडच्या काळात उदयास येत आहे. या संदर्भात ग्रामीण विकासाची संकल्पना ही खूपच महत्त्वाची आहे. भारत देशाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा खेड्याचा विकास होईल. शेवटी ग्रामीण विकासाची रणनीती अत्यंत महत्त्वाची आहे. ही रणनीती अनेक प्रकारची असू शकते. सध्या खेड्याचा विकास करण्यास सुरू आहे. ग्रामीण विकासाची संकल्पना रणनीतीवर आधारित आहे. ग्रामीण विकासाची संकल्पना ग्रामीण विकासाचे नियोजन आणि कार्यक्रम, समुदाय विकास कार्यक्रम, एकीकृत ग्रामीण विकास, स्थानिक सहभाग, ग्रामीण विकास रणनीती यासारखे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ग्रामीण विकास अनुषंगाने धोरणाचा आराखडा बनवला आहे. ग्रामीण विकासाचा कोणता एक मार्ग नाही. विविध विद्वानांनी त्यासाठी वेगवेगळे मार्ग सुचवले आहे. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक मुद्दे लक्षात घेऊन ग्रामीण विकास होणे अपेक्षित आहे. प्रत्येक ग्रामीण विकास नियोजनाचे निर्धारक घटक असतात. त्यांना लागू करण्यासाठी व्यवस्थित मांडणी करणे गरजेचे असते. काही धोरणे ग्रामीण विकासाच्या रणनीतीमध्ये समान असतात. त्यामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, जमीन, तंत्रज्ञान, शेती उत्पादनासंबंधी धोरण यांचा समावेश होतो. ग्रामीण भागात शेती ही एक महत्त्वाची आर्थिक गतिशीलता असते. भारतात प्रामुख्याने बहुतांशी लोकांच्याकडे जमिनीचे प्रमाण अत्यल्प आहे. ग्रामीण समाजाला बदलण्याचे एक साधन भूमी सुधारणा आहे. कित्येक वेळा असे निदर्शनास आले आहे की कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याचे उत्पन्न
अधिक दिसून आले आहे. त्याचे कारण म्हणजे अधिक श्रम आहे. भूमी सुधारणेमुळे उत्पन्नात वाढ होते. अर्थात ग्रामीण विकासाच्या रणनीतीमध्ये भूमी एक महत्त्वाचा घटक ठरते. शेतीबरोबरच तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान गावागावात विस्तारित झाले पाहिजे. त्याचे कारण म्हणजे भारतातील शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे तंत्रज्ञानाचा विकास होणे आवश्यक बनते. परिच्छेद कमी उत्पादन किंवा बेरोजगारी हे ग्रामीण समाजाची ओळख आहे. जर तंत्रज्ञान विकसित झाले तर युवकांचे रोजगारासाठी शहराकडे पलायन होणार नाही. बेरोजगारीला सुद्धा लगाम बसेल. आजपर्यंत जेवढे ग्रामीण बेरोजगारी निर्मूलनाचे कार्यक्रम राबवले जात आहेत ते अपयशी ठरलेले आहेत. वास्तविकपणे या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागातल्या उत्पन्नाच्या असुरक्षिततेला वाचवता आले असते. या कार्यक्रमाद्वारे पूर्ण वर्ष रोजगार उपलब्ध केला जाऊ शकतो, ज्याद्वारे लोकसंख्येचा जमिनीवरील दबाव किंवा अवलंब कमी होऊ शकेल. कारण ग्रामीण भागात शेती हेच रोजगाराचे साधन आहे. शेतीच्या विकासाने ग्रामीण क्षेत्रातील लोकांचे जीवनस्तर उंचावता येईल. निरक्षरता ही ग्रामीण लोकांच्या जीवनातील व्यापक बाब आहे. त्यामुळे शिक्षणाचा अभाव ग्रामीण विकासासाठी बाधक ठरू शकेल. ग्रामीण जीवनात उत्पन्नाचे साधन व संपत्तीमध्ये असमानता दिसून येते. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावल्यास ग्रामीण जीवनाच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. शिक्षणाबरोबरच संशोधन ही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. संशोधनामुळे ग्रामीण विकासाच्या मुळापर्यंत पोहोचता येईल. ग्रामीण विकासासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची सुद्धा गरज असते. ग्रामीण विकासासाठी ग्रामीण संस्थेत बदल होणे गरजेचे आहे. ग्रामीण विकासाच्या रणनीती व धोरणामध्ये बदल करावयाचा झाल्यास संस्थागत बदल होणे गरजेचे आहे. ग्रामीण विकासामध्ये संस्थात विकास होणे गरजेचे आहे. ग्रामीण विकास धोरणे संस्थात्मक चौकटीचा विकास करणे गरजेचे होते. ग्रामीण विकास रणनीती या ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात. शेतीच्या उत्पादनाचे भाव हे ठरवले गेले पाहिजेत, ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळेल. त्यामुळे उपयुक्त इतर वस्तूची खरेदी शक्ती वाढेल आणि ग्रामीण गरिबीचे निराकरण होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर आर्थिक अनुदान ग्रामीण विकासाच्या उद्देश प्राप्तीसाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. स्टॉप.